तेव्हा तुम्ही लय फुगीर, तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्यांना काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली, आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती? मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं, तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा, हा काय थोबाडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सणाट तुरा काढितो कार्यालयात. भरपूर जवा, लय दिसानं नालायक सापडलाय हला. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून, पोरं पाहून वाढा रे पोरं. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात, तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? अवघड आहे मला. चला थोडं पाहावं लागतं, ती काळजी करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता. आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं? उत्तर ऐका आता. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. आता काय माणसं म्हणतील, बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी ये पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काही असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणारी अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. ही आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. काशीचं दावीचं असं, पण तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला? आलं सक माराय गेला, 7-8 हजार रुपये बुराले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय झालं काशी? बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे, 12व्या देत ओवी आहे, मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे, बोगसगिरी नाही. मग काय म्हणतो तो काशीला गेला आणि पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का? उगत बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा? तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक ताळा. अटॅक काय येतो? अटॅक म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे.
म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे? उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढं घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली मारा, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना असू नाही तर एक सट असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील, काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी देणारी पाणी देणारी. महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पोरी करेल असतील सुना. केल्यात ना? केल्या ना? जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या. कस काय फक्त तुवान झोडाय माणूस मिळाला तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आलं असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन कर, भाऊ तू तिकडे कोण नाही दे. नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे.